लुचिक हो चांगला फटका आहे. शकीलच्या बॅटमधून खूप उंच गेलाय. जितका उंच आहे तितकाच लांब देखील आहे. सहारस मधील षटकार येतोय. सुरुवातीचे 2 चेंडू आपण बिंदी बघितले. त्याच्यानंतर या ओव्हरच्या अगदी पुढच्या बॉलवरती लगेच सिक्सर आलाय. हे चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळतंय. प्रॉपर असा फटका नाही परंतु या बॉलवरती रन्स मात्र मिळून जातील. 2 रन्स मिळतील. डिक्लर झोनकडे चेंडू. आता रन्स कसे येऊ देत परंतु ते येणं खूप गरजेचं आहे. रन्स तुम्हाला आणावे लागतील. शकील आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार रियान या दोघांच्या खाद्यावरती टीमची जबाबदारी असेल तर समोरच्या दिशेने आपण बघतोय ना तर कामलाचा संघ देखील या मॅच मध्ये इम्पॉर्टंट मॅच मध्ये खेळताना दिसतोय. खूप साऱ्या मॅचेस आपण आजच्या दिवसामध्ये पाहिल्या. त्याच्यामधला देखील हा एक चांगला सामना एक बिग बॅटल पाहायला मिळते. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र तब्बल 6 रन्स मिळणार आहेत. काय बॅटिंग साधली आहे भिंगलोली टीमच्या या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरचा सामना असणाऱ्या 2 ओव्हरच्या सामन्यामधल्या सुरुवातीच्या 5 चेंडूंमध्ये 14 रन्स बनवलेले आहेत. तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या ओव्हरमधील. पुढचा चेंडू कोणत्या आणि कशा प्रकारे टाकला जाईल. पडल्यानंतरला थोडंसं खालच्या बाजूला थांबला. बॅटचा अंदरुणी किनारा त्या ठिकाणी घेतला गेला आणि स्ट्राईक मात्र इथे षटक क्रमांक 1 सेकंड समाप्त. धावसंख्या विदाउट लॉस 15 झालेली आहे. स्ट्राईक पुन्हा एकदा शकीलकडेच राहणार आहे. गोलंदाजी मार्क वरती नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर नेम बॉलरचं नाव निहाल. गोलंदाजी मार्क वरती असेल. षटक क्रमांक शेवटचं टाकेल. शेवटच्या षटकामध्ये कशी बॉलिंग करेल. पहिलं षटक खूप महाग आपण बघितलं साहेबच्या माध्यमातून. हो चांगलाच आहे. पॅनल स्वीप. क्षेत्ररक्षक बनतायत दर्शक. दर्शक बनतायत क्षेत्ररक्षक. पहिल्याच बॉलवरती एक जबरदस्त कसला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सिक्सर होता. स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. आणि इथे मात्र आपण बघतोय तर डॉट बॉल येतोय. पहिल्या षटवरती सिक्सर आल्यानंतर पुढचा बॉल लगेच डॉट काढलाय. 21 रन स्कोर बोर्ड वरती आहेत. शकील मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि सर्वच्या सर्व बॉल मात्र शकीलनेच खेळलेत. एकंदरीत जो रियान आहे याला मात्र स्ट्राईक देखील आलेली नाहीये. याचा परिपूर्ण आता आपण बघतोय तर फायदा घेतला जाईल का. पुन्हा हेलिकॉप्टर घुमवले. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या दिशेनं मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे 1 रन्स मात्र खात्यामध्ये जोडल्या जाईल. 22 या आकड्यावरती स्कोर बोर्ड पोहोचेल. अजून शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी शेवटच्या षटकातील. एकंदरीत हे जे दोन्ही संघ आपण बघतोय अगदी समतोल आहेत. तुल्यबळ संघ पाहायला मिळतात. समोरच्या दिशेनं रियान देखील हा खेळाडू वैते गंगामे हे भी खिलाडी हात दोर आहे आणि तब्बल इथे 4 रन्स मिळतील या बॉलवरती. दोन्ही बाजून बडे मिया तो बडे मिया लेकिन छोटे मिया भी सुभान अल्लाह. दोन्ही अगदी फलंदाज अक्षरशः गोलंदाजावरती तुटून पडतायत. गोलंदाजाला सेट होऊ दिलं जात नाहीये. रायझिंग स्टार कामलाचा संघ खेळतोय तर पुनरागमन चेंज ऑफ पेस कमी गतीचा बॉल तिथे टाकताना आपण बघतोय 26 रन स्कोर बोर्ड वरती. 26 रन्स कोर्टबोर्ड वरती आतापर्यंत लागलेले आहेत. शेवटच्या बॉल वरती जर एखाद प्रहार आला तर एक चांगला वेल टोटल बघायला मिळू शकतो. पण तो एक चांगला जर चेंडू टाकला गेला शेवटचा चेंडू आणि त्याचबरोबर शेवटचा चेंडू जर निर्धाव आला
तर कदाचित हे बॅटल खूप मोठं बघायला मिळू शकतं. परंतु मोठा प्रहार, निर्धाव कुठे चेंडू येणार आहे, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि जिथे आपल्याला सिक्सर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपला. संघाचा स्कोर बोर्ड 32-32. जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी जो संघ आहे एकंदरीत रायझिंग स्टार कामला या टीमला 33 रन्स करावे लागतील. लवकरात लवकर या ठिकाणी आपण मॅचला सुरुवात करूयात. अजून देखील एक सामना बाकी आहे, एक मॅच अजून बाकी आहे. इरफान सर चला लगेच ओपनिंग बॅटर चला. रायझिंग स्टार कामलाचे ओपनिंग बॅटर लगेच मार्गस्थ मैदानाकडे. चला सैफ आणि कैफची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. सैफ आणि कैफ ही जोडी असणार आहे. समोर आता रियान असणार. रियाननं 3 चेंडू जबरदस्त 10 रन्स ठोकले होते, एक चौकार एक सिक्सर. तर दुसऱ्या बाजूला आपण शकीलची देखील एक तडफदार पारी बघितली. ती 22 धावांची पारी बघायला मिळाली. अगदी प्रभावित करणारी ती पारी होती. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात होणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी, अजून एक मॅच बाकी आहे. मॅचला सुरुवात होते. समोर आपण बघतोय तर फलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅटर्स या ठिकाणी अंपायरचा बोट मात्र वरती झाले आणि फलंदाज मात्र सरळ मैदानाच्या बाहेर जाणार आहे. पहिल्याच कैफ मैदानाच्या बाहेर येणार आहे. निहाल बॅटिंग साठी आता गेल्या पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं सैफनं साफ नकार दिला होता की रन्स घेण्यासाठी आवश्यकता नव्हती. सैफ सांगत होता की कदाचित आपण धाव घेणे इच्छुक नाही आहोत, परंतु तिथे विकेटचं पतन झालंय. थोडीशी घाई केली होती आणि एकंदरीत आपण बघितलं तर कैफचा कॉल होता की तो धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड होता आणि तिथे तो धावची देखील झालाय. निहाल गेलाय. 33चं टार्गेट असेल. चेंडू मात्र ऑफ साईड रिझन कडे खेळण्याचा प्रयत्न असेल. एकच भन्नाट वेगानं तिथे कंप्लीट होतोय. जोपर्यंत थ्रो केला जाईल मात्र तिथे फक्त आणि फक्त 2 रन्स मात्र मिळते. आता संघाचं खातं ओपन झालंय. एकंदरीत आपण बघतोय 10 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता असेल. 10 मध्ये 31 रन्स. हवाई फायर आता करावी लागेल. सायंकाळचं सत्र एकंदरीत आपण बघतोय तर सूर्याचा अस्त होत चाललाय आणि अगदी ही मॅच खूप मोठी बनत जाईल या शंका नाही, कारण जोपर्यंत सेफ आहे तोपर्यंत या मॅच अगदी नक्कीच मोठी बनू शकते. इथे या बॉलवरती पुन्हा एक सिंगल घेतला गेलाय. स्ट्राईक आता मात्र सैफकडे असू शकेल
रियाननं काय कमालची बॉलिंग केलेली आहे. पहिल्या बॉलवर ते रनआउट, त्याच्यानंतरला दुहेरी, त्याच्यानंतर एक सिंगल. जर इथून 2 मोठे प्रहार झाले ना तर मॅच मध्ये तुम्ही बनून राहू शकता. त्याच्यासाठी 2 मोठे फटके तुम्हाला उर्वरित जे 3 चेंडू असतील त्याच्यामध्ये ठोकावे लागतील, तर तुम्ही मॅच मध्ये एक बनून राहू शकता. रायझिंग स्टार कामला या टीमला जिंकण्यासाठी एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू मोठे फटके खेळणे आवश्यक नसतील. हा फटका चांगला आहे, फटका चांगलाच आहे आणि सरळ खूप लांब देखील गेलाय षटकार आहे. मी सांगितलं जोपर्यंत सेफ आहे ना तोपर्यंत सामना मात्र संपलेला नाहीये. हा सामना आता खऱ्या अर्थानं ऑन झालाय. हे तो सिर्फ झाकी है, फीचर पूरा का पूरा बाकी है. म्हणजे हा सामना इथे अजून संपलेला नाही. इथे आता सिक्सर आलाय. आता उर्वरित 2 बॉल असलेल्या 2 वरती जर 2 मोठे प्रहार झाले, एखाद मोठा प्रहार होतोय का हे पाहावं लागेल. साहेब तयार आहे पुढच्या बॉल साठी. जाग्यावरनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. आता डॉट बॉल येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. 9 रन झालेले आहेत. शेवटचा 1 बॉल मात्र आता इथून शिल्लक असणार आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 24 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी बघायला मिळते. प्रहार चांगला केलाय, मोठा प्रहार. मी सांगितलं होतं की जर का 3 मध्ये 2 मोठे प्रहार आले तर मॅच अगदी मोमेंटम शिफ्ट होऊ शकतं. षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाचा स्कोर बोर्ड जाऊन आता पोहोचलाय 15 या आकड्यावरती. एक महत्वाचा खेळाडू बाद झालाय. 6 मध्ये 18. आता मॅच मध्ये ट्विस्ट येतोय. 6-18. 6 चेंडूंमध्ये तुम्हाला 3 बिग हिट ठोकावे लागतील. एकतर निहायला प्रयत्न करावे लागतील, एकतर तुम्हाला सैफला वरच्या स्ट्राईकला आणून मात्र मोठे प्रहार करावे लागतील. कारण आता जो सैफ आहे ना तो मात्र सेट झालाय आणि जेव्हा जेव्हा तो सेट होतो ना तेव्हा तेव्हा त्याला चेंडू फुटबॉल सारखा दिसतो आणि त्याच्यानंतरला सैफ मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती आक्रमण करतो. गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय तर शकीलला पाठवलं गेलंय. शकील गोलंदाजी ट्रॅक वरती 6 मध्ये 18 रन डिफेन्स करेल का? निहाल देखील इथून मोठे फटके खेळू शकतो का? येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. हे 6 चेंडू तुम्हाला सांगतील की या उर्वरित 18 धावांची कहाणी. कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने चेंडूला खेळलं गेले आणि सैफनं मात्र तिथे साफ नकार दिलाय. दुसरी धाव घेण्यासाठी सैफ मात्र इंटरेस्टेड नाहीये. 5 बॉल आणि त्या 5 मध्ये 17 म्हणजे 3 मोठे प्रहार, 3 मॅक्झिमम तुम्हाला विजय मिळवून देतील. तर 3 चांगले चेंडू बॉलिंग करणाऱ्या टीमला देखील विजय मिळवून देणार आहेत. मोठा फटका खेळला गेला. 1 रन भन्नाट वेगने घेतला. चेंडूने चकमा दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चाललेला आहे. चौकार पाहायला मिळतोय. 4 रन्स येतील. जिंकण्यासाठी 4 मध्ये 13. 4 बॉल आणि त्या 4 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. इथून हे रन्स होऊ शकतील का? परंतु अगदी बघावं लागेल. 4-13 ची गरज आहे. मी मगाशी सांगितलं सामना संपला नाहीये, मॅच ऑन झाली आहे. यॉर्कर रेन्सचा बॉल जड मध्ये टाकलाय. ना वही ना अफसेर अंवी सव्वा सेर. जबरदस्त बॉल आहे. चुरशीची लढत अंगावरती शहारे आलेले या सामन्यानं. डोळ्यांचं फारनं फेडलंय. 3 बॉल मध्ये आता 13 रन्स पाहिजे. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला 2 मॅक्झिमम आणि चेंडू इथे व्हाईट बॉल असेल. जिंकण्यासाठी 3 मध्ये 12 म्हणजे 2 मोठे प्रहार इथे करावेच लागतील सैफला सामना जिंकायचा असेल तर. प्रतिस्पर्धी जो बॉलर आहे एकंदरीत शकील याला देखील हे एखाद चांगला बॉल देखील टाकणं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी 2 चांगले चेंडू जिथे थांबवणारे पाहिजेत. हो, प्रहार केलाय. सामना संपला नाहीये अजून. जोपर्यंत सैफ आहे तोपर्यंत या ठिकाणी हा खेळाडू मात्र हार मानायला तयारच नाहीयेत. ओ लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती.
2 बॉल आहेत आणि त्या 2 बॉल मध्ये एकंदरीत आपण बघतोय की 2 बॉल मध्ये 6 रन्स पाहिजेत. रायझिंग स्टारचा संघ खेळतोय, मोठा प्रहार केलाय. आता खऱ्या अर्थानं मॅच मध्ये ट्विस्ट आली आहे. ज्यांना हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांसाठी सामना आता उरलेला नाहीये. एका मिनिटासाठी तुमचे डोळे आता तुम्ही बंद करून घ्या. अटॅक येण्याची दाट शक्यता आहे. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. 1 मध्ये 6 होतील का? सैफ तयार आहे, समोर शकील बॉल टाकणार आहे. 1 मध्ये 6 सिक्सर येऊ शकेल का सैफ? हेलिकॉप्टर घुमवले, क्षेत्ररक्षक आहेत इथे. कॅच मात्र मिस झाली आहे, परंतु सामना मात्र एकंदरीत आपण बघतोय तर भिंगलोली टीमना सामना जिंकलाय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन भिंगलोली. व्हॉट एफर्ट. सैफ साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. काय बॅटिंग केली या खेळाडून, शेवटपर्यंत एकटा झुंज देत राहिला. ही या खेळाडूची खासियत पाहायला मिळाली. याच्यानंतरच आपण लगेचच पुढचा बॅटल असू शकणार आहे. ओमर 11 तुडील विरुद्ध भिंगलोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉस कडे लगेच मार्गस्थ व्हा.